जे 6व्या मजल्यावरचं दालन होतं तेच दालन कदाचित सुनेत्रा पवार यांना मिळू शकतं आणि त्याच ठिकाणी त्यांचा जो कामकाज आहे ते कामकाज त्या सुरू करू शकतात अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे. यामिनी अगदी निलेश, आपल्याला असं कळतं आहे की अगदी छोट्याशा गावामधून त्यांचा हा प्रवास सुरू झाला, किंबहुना त्यांनी जेव्हा सामाजिक जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात केली तेव्हा अनेक छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला हा प्रवास सुरू केलेला होता. ज्यावेळेला एक महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेली आहे, अर्थातच या सगळ्यावरती जरी दुःखाचं सावट असलं तरी राज्यामधल्या एका मोठ्या महिला वर्गाला म्हणजे अर्थातच काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. यामिनी आपल्यासोबत नवाब मलिक आहे, आपण त्यांच्याशीच बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक महत्वाच्या सोहळ्यामध्ये ही सर्व आहेत ती सहभागी नवाब मलिक बातचीत करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी सनम देखील आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न देखील आहेत. संपूर्ण मलिक कुटुंब या सोहळ्यामध्ये होतं. अगदी एक छोटीशी प्रतिक्रिया, छोटीशी पाबंदी माझ्यावर बंदी आहे बोलायला. नवाब मलिक यांच्यावर बोलण्याची बंदी आहे, त्यामुळे त्यांना बोलणं टाळलं आहे. मात्र या सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि याच ठिकाणाहून सर्व मान्यवर निघताना आपल्याला दिसत आहेत. आजच्या या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व मंडळी उपस्थित होती. महायुतीतल्या घटक पक्षातले काही महत्त्वाचे चेहरे देखील या ठिकाणी आले होते आणि या सोहळ्यानंतर सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या काही का केली जाते त्यांचा शपथविधी हा सगळा पार पडण्यासाठी याच्यावर भाष्य करायचे. सर, उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीची मागणी आहे की वित्त खातं आणि जे दुसरं इतर खातं होतं ते सुद्धा राष्ट्रवादी, त्याच्याबद्दल विचार केला जाईल. नो कॉमेंट्स. पण अर्थ बघतोय की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन हा निर्णय घेणार होता, तरी शरद पवार राष्ट्रवादी समितीचं एका विलिनीकरणाचं जे आहे दादांना ते मान्य होतं. यावर मी भाष्य करू शकत नाही. आशिष हिंदी दे दिया हिंदी ये नाही को दिया. तर हे सगळे